हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग। तर सर्वात आधी गणपती बसलेले आहेत, तर सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आज आहे गौरी पूजन आणि गौरी पूजन तर आम्ही चाललेलो आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि त्याच्यानंतर जाणार आहे मी जिथे लहानाची मोठी झाले आमचं मेन घर जे आहे त्या घरी जाणार आहोत गौरीसाठी। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा। आमच्या घरी गौरी बसतात तर मी तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला मी सांगतेच की किती छान गौऱ्या बसवल्यात, डेकोरेशन केले वगैरे। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आम्ही आलेलो आहे आमच्या राणीताईकडे गौरीचं डेकोरेशन बघायला। त्यांचे ते स्पर्धा वगैरे असतात, तर चला आपण खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं ते बघूया। आणि काय हा एक झाला हिला 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 एक मिनिटाचा वर्ष चालू साल मिले बाद करायचं असं तसं करतो। दोन्ही आले आम्हाला माहिती असतं, आम्हाला माहिती असतं। तूच सांग, जाऊ दे आपली माहिती। किती सुंदर बनवले त्यांनी, कसं बनवून घेतलं बघ ना। काय मट्टी के ना दिख रहे मेरे को। गोळी म्हणजे नाही का, म्हणजे मासेमारी करून मासे विक्री करणारी। सांबार म्हणजे चप्पलची सोनार म्हणजे सोन्याचे दागिने घडवणे, सुतार म्हणजे सुतार काम करणे, लाकडावरती सुतार काम करणे, बुरुड टोपल्या वगैरे बनवणे, लोहार म्हणजे हत्यार, लोखंडाचे हत्यार वगैरे बनवणे, शिंपी शिवणकाम, कपडे वगैरे शिवणे, कुंभार मातीची बनवणे, दही ताक वगैरे ते बनवणे, गुरव म्हणजे पुजारी पूजा करणे, माळी म्हणजे फुलं वगैरे, हे गारुडी। कशाचे बनवले ते सगळे? ते बनवले नाहीत, ऐकताना सगळे का? बाकीचं डेकोरेशन घरी बनवलं, बाकी घरी बनवले, फक्त मूर्त्या ऐकताना बैलगाडीचं घरी बनवलं। बाहेर दिली होती का ऑर्डर? वैष्णवीने काढलेली सगळी चित्र वैष्णवीने काढली ती आणि हे मूर्त्या आपण बैलगाडी घरी आपण स्वतः बनवले झाडावर। अशा प्रकारे आमच्या जीजूंनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। त्यांना ह्यावर्षी फर्स्ट नंबर आहे, त्यांच्या इथे स्पर्धा असतात, त्यांना ह्यावेळेस फर्स्ट नंबर मिळणार आहे। खूप सुंदर डेकोरेशन केलंय। घेतले का फोटो काढून गेले? इशीने काय केलं? हिने काय केलं? हिने काय केलं? ड्रॉइंग ईशूला घेऊन चाललोय आम्ही, ती येते आमच्या सोबत। हे पण घरी बनवले, हे घरी बनवले, हे पण सगळं कधीपासून बनवलं एवढं सगळं? 4-5 दिवस लागले काय। आपण पण बनवतो काय ग, बनवायचं आधी वाढत असताना, आता सगळं काळाप्रमाणे थोडंसं बदलत गेलेत सगळं। दोघींच्या साड्या सेम सेम सुंदर दिसत आहेत। तुम्हाला सुट्ट्या अप्रूव्ह झाल्या का? झाल्या? किती दिवस? कोकणात? मला वाटलं किती दिवस, किती 15 दिवस? ह्याला पण येणार आहे का? ह्याला ठेवा घरी। तुझा लुक दाखव घ्या मला, साऊथ इंडियन शिवल्ली।
गीताताई तुमचा लुक दाखवा की आम्हाला. कुणाला रांधताय ना. ही कोण आहे रिया. पिऊ. सगळे साऊथ इंडियन लुक केलाय का. मग तू पण करायचं ना. सगळे घरातले पाहिजेत ना. तुमचे व्हिडिओ पाठवायचं म्हटलं तर घरातले तुम्ही नको का मी सगळे जात होतो युट्यूबला दिसायला पाहिजे. युट्यूबला दिसतो. युट्यूबला सगळ्यांना अभिनंदन. छान केलं. मस्त केलं जिजू. खरंच भारी केलं डेकोरेशन. मस्त केलं. हा तेच म्हणते. रील काढा ना तुम्ही सगळ्यांनी. नाही 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 तू उखाना घे. उखाना घे. उखाना घे लवकर. तू उखाना ऐकून जा. उखाना घेते असं नाही. आय गौरी गणपती घालते कुंकू. कुंकवात सापडला मोती. मनीषरावांचं नाव घेते. मी त्यांची सौभाग्य होती. वा वा वा. म्हणूनच म्हणलं ना. गीताताई. गीताताई. गीताताईला बोलवा. गीताताईला. गीताताई नाही इकडे ये. तिकडे येते वाटलं तू. आपण एकटेच घेऊन आहो. काय नाही येत. हातात घातल्या बांगड्या. गळ्यात घातली ठुशी. राकेश रावांचं नाव घेते गौरी पूजनच्या दिवशी. बाय बाय. खूप छान डेकोरेशन केलंय. मस्त. चला बाय बाय. बघा आमचा ब्लॉग. चला बाय. इशू बाय. चला आम्ही आलोय. वहिनी छान तयार झाल्यात. मस्त दिसतात वहिनी. हे आमचं जुनं घर. हे आमच्या गौरया माहेरच्या. आम्ही आलेलो आहे वाड्यात. म्हणजे आमचं जुनं घर जिथे आम्ही जिथे आम्ही लहानाचं मोठं झालो. आमचं घर. या या आमच्या गौरया या. ओ तुम्हाला बोलवतायत. मला नाही. त्या बोलवतायत फोटो काढायला. पप्पांनी घेतलेल्या साड्या घातल्यात. ह्या 2 गौरांसोबत ह्या 3 गौऱ्या. आमच्या वहिनींनी ह्या वहिनींनी हे सगळं फराळ केलंय घरी. थांबा. ही आमची आत्या. ह्यांना ओळखत असाल. ह्या स्मिता वहिनी. ह्या आमच्या दीपा वहिनी. ही मम्मी. आणि ह्या आमच्या वहिनी. ओळखतात ते आता. तेच त्यांना सवय झाली आता. ते त्यांना बघतात. तुझं काय मध्ये मध्ये तेच ना. 1980 सालापासून या गौरी बसवतात. गौरीचे मुखोटे आमचे पितळी जुन्या पद्धतीचे आहेत. आणि ही प्रथा आमच्या वडिलांपासून आता दुसऱ्या पिढीची आलेली आहे. 3री पिढी आहे ह्यांची. वहिनींची 3री पिढी आहे. छोट्याशा जागेमध्ये ऍडजस्टेबल करत आणि आपलं सुंदर आहे. आमचं बालपण आमचं इथंच गेलंय. हे बघा. हे सुंदर असे आमचे मुखवटे वेगळे असतात. आणि आमच्या घरातल्या गौऱ्या उभ्या असतात. मागच्या वर्षी आपण बघितल्या होत्या की कोकणातल्या आम्ही गौऱ्या दाखवल्या होत्या मागच्या वर्षी. ओ हे घ्या. त्याच्यामुळे मी सुट्टी काढायला हा प्रॉब्लेम झाला. आता आम्हाला काय फराळ बनवायचं होत नाही. विकत आणलेलंच परवडतं.
फोटो काढायला बोलून घेऊन आलं तुला. फोटो मध्ये थोडे दिसत नाहीत पण आमची. कशासाठी कशासाठी. हे जे डेकोरेशन आहे ते आमच्या मंडळाचं आहे. जय बजरंग मित्र मंडळ आहे त्याचं हे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. खूप सुंदर केले. पर्वतांमधून वॉटरफॉल येतोय. भेंडी दिसत नाही. तर आम्ही जेवण वगैरे करून घरी आलेलो आहे. आमच्या घरी म्हणजेच मम्मीकडे आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतोय की आमच्या घरी प्रॉपर 21 भाज्यांचा नैवेद्य केला जातो. गौराई ज्या दिवशी जेवतात त्या दिवशी फर्स्ट दिवशी जेव्हा येतात त्या दिवशी आमच्याकडे असते मेथीची भाजी आणि भाकरी. तर आणि सेकंड डे म्हणजे आज जेव्हा गौरी जेवतात त्या दिवशी असतात 21 प्रकारच्या भाज्या. 21 प्रकारच्या भाज्या म्हणजे सर्व 21 भाज्या बनवलेल्या असतात. त्याच्यामध्ये गवार, भेंडी, भोपळा, लाल भोपळा, परत दोडका, घोसाळं, अशा पूर्ण 21 प्रकारच्या भाज्या असतात. त्याचबरोबर थापी वडी असते बेसनाची, अजून कुरड्या, पापड, आळूवडी, म्हणजे A to Z आपण जेवढे खाण्याचे पदार्थ बनवतो त्या सगळ्या गोष्टी असतात. पुरणपोळ्या असतात, त्याचबरोबर कटाची आमटी असते आणि प्रॉपर 21 भाज्यांचा नैवेद्य आमच्या गौऱ्यांना असतो. तर असं आमचं छान असं गौराईंचं पूजन झालेलं आहे आज. तर आणि आम्ही गेलो होतो राणीताईकडे. तर त्यांच्याकडे पण सुंदर असं खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी. तुम्ही बघितलंच असेल की त्यांनी किती खूप सुंदर, ते दरवर्षी नेहमी डेकोरेशन करतात. त्यांच्या इथे स्पर्धा वगैरे असतात त्याच्यामुळे सजावटीच्या स्पर्धा वगैरे घेतात. तर खूप असं सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं होतं. 12 बलुतेदार ना, 12 बलुतेदार, शिवाजी महाराजांचे 12 बलुतेदार असं त्यांचं डेकोरेशनची थीम होती. तर असं खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि छान असं खूप छान वाटलं. त्यामुळेच मी गेले नव्हते ज्या दिवशी गणपती आले त्या दिवशी. मी कारण गौराई पूजनाच्या दिवशी जाणार होते, कारण मायशूची आणि सॉफ्टीची पण तब्येत थोडीशी आजारी होती. त्याच्यामुळे मी पाऊस पण थोडासा चालू होता त्याच्यामुळे मी गेलो नाही, कारण आमचं ठरलं होतं की गौरी पूजनाच्या दिवशी जायचं म्हणून. तर हा होता आमचा व्लॉग. तुमच्याकडे कशा प्रकारे गौऱ्या बसतात किंवा तुमच्याकडची काय वेगळी पद्धत आहे तर ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, एक सांगते की आमच्या कोकणामध्ये गौराई जेव्हा जेवण करतात, म्हणजे आज अशा तर गौऱ्या जेव्हा जेवण करतात तिथे कोकणामध्ये नॉनव्हेजचा नैवेद्य असतो. म्हणजे तिथे गौऱ्यांसाठी वडे मटण वगैरे बनवलं जातं. तर तसंच आमच्या इथे पुण्यात म्हणजे आमच्या इथे मम्मीकडे गोडाचा नैवेद्य असतो. असं प्रत्येक गावाची प्रत्येक ह्याची वेगवेगळी पद्धत असते. तर तुमच्या इथे कशा प्रकारची पद्धत असते, तुमच्या इथे कशा प्रकारे गौऱ्या जेवतात
किंवा काय काय असतं तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा होता माझा छोटासा छान असा मस्त असा व्लॉग. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक नवीन छान ब्लॉगमध्ये. तो कशाचा असेल तर ते कळेलच तुम्हाला. तर खूप छान ब्लॉग येणार आहे आता. तर चला, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. मी भेटतेच तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.